बघा, शुभम एका रेडीमेड कापडाच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन व 15,000 रुपये जास्त विक्रीवर 2% दराने इन्सेंटिव्ह देतो. जर त्याने मासिक विक्री 28,000 रुपये केली असेल तर शुभमने किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले असा प्रश्न लेकरांनो. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस नवनवीन प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारोच्या संख्येमध्ये सरावासाठी प्रश्न उपलब्ध आहेत लेकरांनो. आणि जनरल नॉलेज, विशेष म्हणजे जनरल नॉलेज, ज्याला मी सागरातील मोती असं नाव दिलं, कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, PSI, सेल टॅक्स ऑफिसर, सरळ सेवा, MPSC, कंबाईन, वनरक्षक वगैरे वगैरे वगैरे, त्या प्रत्येक CTET असू द्या, TET असू द्या, त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न, मग ते भूगोलचं सामान्य ज्ञान असो, विज्ञानचं असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, सगळ्या पद्धतीचं लक्षात, पर्यावरण असो, या सगळ्या गोष्टीवरचं सामान्य ज्ञान एका गोळ्यानं तुम्हाला थोडक्यात महत्वाचे ह्या प्लेलिस्ट मध्ये पाहायला भेटेल. अवश्य एकदा चॅनलला भेट द्या. बरेच मुलं कॉमेंटच्या माध्यमातून लक्ष द्या, मला क्रेडिट देतात, सर मी तुमच्या प्लेलिस्ट पाहून पोलीस झालो, मला गाईवरून येते. हे श्रेय माऊलीला लेकरांनो, माऊलीनं मला निमित्त केला. मी काय लय मोठा हुशार किंवा माझं बोलणं अतिशयोक्ती अभिमानाचं ठरू नये. तुम्हाला जे प्रश्न अवघड वाटतात त्या प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा लेकरांनो, प्रश्न सापडतोच. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही वाकसरांची तळमळ. हा प्रश्न सोडवत असताना हा दुकानदार काय करतो की या शुभम दुकानामध्ये कामावर आहे आणि दुकानदार त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन देतो आणि 15,000 रुपयापेक्षा जर त्यानं जास्त विक्री केली असेल तर 2% दरानं इन्सेंटिव्ह देतो. हे इन्सेंटिव्ह म्हणजे काय? प्रलोभन, त्याला आम्ही लालच म्हणतो की बाबा ही एवढी विक्री करून दाखव, तुला 2%, 15,000च्या वरी जर विक्री केली तर 2% इन्सेंटिव्ह म्हणजे प्रलोभन, लालच. लक्ष द्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, शुभमने किती कमिशन आणि इंटेन्सिव्ह मिळवले? दुकानदार एकूण विक्रीवर, शब्द फार महत्वाचे असतात, लक्ष द्या. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन देतो. या शुभमनं मासिक केलेली विक्री 28,000 आहे. ही एकूण विक्री आहे 28,000. लक्ष द्या. शुभमला मिळालेलं कमिशन असं पहिल्यानं मांडायचं. शुभमला मिळालेलं एकूण कमिशन किती हा प्रश्न. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन देतो. 5% म्हणजे 100वर 5 याप्रमाणे कमिशन. आता शुभमनं केलेली एकूण विक्री 28,000, त्याला मिळालेलं एकूण कमिशन किती? एकूण विक्री 28,000 आणि 5% म्हणजे 100ला 5 रुपये याप्रमाणे त्याचं कमिशन ठरलेलं आहे. 5 गुणिले 100 अशी मांडणी करा. हे 2 शून्य घालवा. 280 गुणिले 5, 5 शून्य 0 5 8 40 शून्य 4 5 2 10 4 1400 रुपये हे शुभमचं काय झालं हो लेकरांनो? कमिशन झालं. आता प्रश्न राहिला त्याच्या इन्सेंटिव्हचा. त्याला मिळालेलं इन्सेंटिव्ह म्हणजे शुभमला मिळालेलं काय हो, तर इंग्रजीमध्ये सोपं जाते इन्सेंटिव्ह. म्हणजे प्रलोभन. लक्षात घ्या, आगाऊची रक्कम. आता हे इन्सेंटिव्ह त्याला कसं मिळते? जर त्यानं 15,000 रुपयापेक्षा जास्त विक्री केली असेल तर त्या विक्रीवर
शेकडात 2 दरानं म्हणजे 100वर 2 याप्रमाणे. विक्री 15,000पेक्षा जास्त केली असेल तर मग त्याला एकूण केलेली त्यानं विक्री 28,000 आहे आणि 15,000च्या वरी असलेली 28,000 मध्ये असलेली रक्कम किती बाबा? म्हणून 28,000 मधून 15,000 वजा करायचे. उत्तर प्राप्त होते 13,000. इन्सेंटिव्ह इलिजिबल अमाऊंट असं जरी आम्ही लिहिलं तरी चालते. इन्सेंटिव्ह प्राप्त होईल अशी रक्कम आहे 13,000. म्हणून या 13,000वर त्याला 2% इन्सेंटिव्ह मिळणार. 2%ची व्यवहार या पूर्णांकात मांडणी 200. लेकरांनो हे 2 शून्य हे 2 शून्य घालवा. 130 आणि 2 यांचा गुणाकार 260 रुपये हे शुभमला भेटलेलं इन्सेंटिव्ह आहे. लक्षात घ्या. मग आता त्याला जो मुख्य प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती करा. लक्ष द्या. स्वराज्याच्या दिशेनं तुमचा रथ जाऊ द्या. लक्ष द्या. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये खरंच यश मिळावं ही प्रत्येक आईवडिलाची भावना असते. त्या गरिबीतून दिवस वागसरांनी सुद्धा काढलेले असतात. ते दुःख वागसर जाणतात. म्हणून हे कळकळीनं नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. लक्षात. दुरितांचे तिमीर जावो माऊली म्हणतात. लक्ष द्या. आणि मी माऊलीचा भक्त आहो. मला काही राजकारण करायचं नाही. आमदारकीला उभं राहायचं नाही. पूर्व लक्ष द्या. नाही वावर घ्यायचे ना प्लॉट घ्यायचे ना मारवाडी व्हायचं ना सावकार व्हायचं कुछ नाही. गरिबांना न्याय हे माझं मिशन. लक्ष द्या. खरा धर्म खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. लक्ष द्या. पुढे चला. शुभमने किती कमिशन आणि इन्सेंटिव्ह मिळवले? आता त्यानं मिळवलेलं कमिशन आहे 1400 रुपये. हे आहे कमिशन लेकरांनो. शुभमनं मिळवलेलं हे आहे कमिशन. आता इन्सेंटिव्ह किती मिळवलं? 260. शुभमनं मिळवलेलं हे आहे इन्सेंटिव्ह. त्याला किती कमिशन इंटेन्सिव्ह मिळालं तर 14 1660 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल. खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. शेकडेवारी आणि संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.